नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आज आपण आलो आहोत शिवजन्मभूमीमध्ये, म्हणजे आपल्या जुन्नर नगरीमध्ये. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता स्मारक आहे. ठीक आहे, तर आज आपण जाणार आहोत आपल्या किल्ले शिवनेरीवरती. शिवनेरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज रविवार असल्या कारण भरपूर गर्दी पाहू शकता. गाड्यांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. वर पार्किंगला जागा नाही फोर व्हीलरसाठी जास्त. आता आपले टू व्हीलर असल्यामुळे आपण जाऊ शकतो. जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण आलो शिवनेरी किल्ल्यावरती. ह्या मार्गाने आपण आलो होतो. इकडे गाडी पार्क केली. आपल्याला जायचं आता वर. गडाचा पहिला दरवाजा आहे. ठीक आहे, चला तर आज आपण बघूया आपला किल्ले शिवनेरी. तर मित्रांनो, आता आपण आले आहेत गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. तुम्ही पाहू शकता, हा आहे गडाचा महादरवाजा. दोन बुरुज आहे गडाचे, सध्या सुस्थितीच आहेत. जवळून दाखवतो. दरवाजाला इथे खिळे टाईप दिसू शकते. देवडी. इथून पायरी मार्ग आहे वर जायला सुद्धा. वरून सुद्धा गाड्याची देखरेख करू शकतो आपण. तर मित्रांनो, महादरवाजापासून थोडं पुढे आलो ना, आपल्याला ही तटबंदी पाहायला मिळते. आणि इथं बाहेरील बाजूचा असा बुरुज दिसतोय. तर तुम्हाला दाखवतो. म्हणजे ह्या बुरुजावरती उभं राहून आपल्याला गडाच्या बाहेरील बाजून सुद्धा लक्ष ठेवता येते. हे बघा, हा एक गडाचा बुरुज. म्हणजे इथून पाहिलं तर आपल्याला बाहेरच्या साईडने सुद्धा गडावरती लक्ष ठेवता येतं. तर मित्रांनो, आता आपण आले गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी, म्हणजे गणेश दरवाजापाशी. माझ्या मागे पाहू शकता, हा एक गणेश दरवाजा. हे पहा, दरवाजाच्या वरती दोन सिंहाच्या आकाराचे शिल्प पाहायला मिळतात. ते आहेत शरद शिल्प. सिंहाच्या पायामध्ये आपल्याला हत्ती पाहायला मिळतात. म्हणजे हे गडाच्या बलाढ्यतेचं प्रतीक आहे. म्हणजे गडावरती ज्या काही शाया ज्या काही राज्य करून गेलेल्या आहेत, ते त्यांचं बलाढ्यतेचं प्रतीक येते. मित्रांनो, गणेश दरवाजातून थोडं पुढे आले की आपल्याला हा एक मोठा दरवाजा पाहायला मिळतोय. तो आहे पीर दरवाजा. गडाची रचना पाहू शकता तुम्ही. दरवाजामधून आपण झाले का दरवाजाला ना खिळे दिसतात. म्हणजे जर का कोणी शत्रू आतमध्ये येत असेल किंवा हत्ती वगैरे जर काय आणायचा प्रयत्न केला
तर त्या हत्तीला देखील दरवाजा तोडता नाही आला पाहिजे. पाहू शकता हे सैनिकांना बसण्यासाठी देवडी, इकडं पण सेम तसंच आहे. तर मित्रांनो, आता गाड्याचे 3 दरवाजे पार करून आपण आलेलो आहोत गाड्याच्या 4थ्या दरवाजापाशी, म्हणजे आपल्या हत्ती दरवाजापाशी. या पायरी मार्गाने वर गेल्यानंतर आपल्याला लागतो गाड्याचा हत्ती दरवाजा. चला तर ह्या गाड्याला हत्ती दरवाजा का म्हटलं जातं ते आपण पाहूया. बघा अशा कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पायऱ्या. तर मित्रांनो, आता हत्ती दरवाजामधनं मी वर आलो आणि इकडे आपल्या शिवाई देवीचं मंदिर आहे. तिथं आता सध्या रोड बंद आहे, कारण की त्या बाजूला जे आहे आग्यामॉल ते उठलेलं आहे तिकडे, ठीक आहे ना, म्हणजे माशा उठलेल्या आहेत. तर तुम्ही देखील गडावर फिरताना अशी काळजी घ्या की आपल्यामुळं मधमाशांना किंवा इतर कोणत्याही वनस्पतीला प्राण्यांना त्रास झाला नाही पाहिजे, ठीक आहे. आपल्या किल्ल्यावरती भरपूर वेळा आधी घटना घडलेल्या आहेत. ऊन जास्त असल्यामुळं किंवा पर्यटकांनी काही त्रास दिल्यामुळे त्या मधमाशा चवताळतात, ठीक आहे. ते अशा घटना टाळण्यासाठी आपण आता तिकडं रोज बंद केलेलं आहे. आपण तिकडून न जाता आता या मार्गाने गडावरती जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण आलोय गडाच्या 6व्या दरवाजापाशी. आपण आता मग शिवाई देवी मंदिराकडे गेलो नाही, तिथे गडाचा 5वा दरवाजा होता, ठीक आहे. तर हा आहे मेना दरवाजा, तुम्ही पाहू शकता. तर ह्या दरवाजा मेना दरवाजा का म्हटलं जातं ते, तर ह्या दरवाज्यातनं पुढं काही राणीवास आहेत त्यांना मेन्यातनं गडावरती नेलं जायचं, त्यामुळे या गडाला मेना दरवाजा देखील म्हटलं जात आहे. पाहू शकता तुम्ही गडाची रचना. इंटरलॉक सिस्टीमचा दरवाजा आहे. म्हणजे दगडामध्ये दगड असे अडकून दरवाजा बांधलेला आहे. दरवाजाचा आकार थोडा छोटा आहे, पाहू शकता. आणि या मेना दरवाजा समोरच आपल्याला दिसतोय एक कुलूप दरवाजा. गडाची तटबंदी आहे. इथून आहे कुलूप दरवाजा आणि हा बहुतेक 2 मजली दरवाजा असावा, ठीक आहे ना. वर पण दरवाजाच्या वर पण आपल्याला बांधकाम पाहायला मिळते, दगड आणि विटांमधले बांधकाम आहे. इथे काहीतरी वस्तूंचे अवशेष आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे वास्तू पाहू शकता, ते आहे अंबरखाना. अंबर या शब्दाचा अर्थ एकतर हत्ती किंवा धान्य. तर त्यावेळेस या ठिकाणी हत्ती किंवा धान्य ठेवण्याची ही जागा आहे. मी बऱ्याच जणांना विचारलं, बऱ्याच जणांच्या
म्हणण्यातून असं आढळलं की ही जागा आहे ती धान्य कोठार म्हणजे धान्य साठवण्याची जागा आहे. चला तर आतनं कसं धान्य कोठार दिसते मी तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप मोठी जागा आहे. पार्टिशन पद्धतीने इथं धान्य साठवलं जातं असं. वर जे तुम्हाला वर दिसतात त्या ठिकाणी धान्य खाली टाकलं जात असतं. आणि इकडं हे जे दिसतात तुम्हाला खिडक्या, तिथनं धान्य बाहेर काढण्याची जागा आहे. ठिकठिकाणी ना म्हणजे प्रत्येक स्पॉटला आपल्याला असे होल पाहायला मिळतात. मित्रांनो, गाड्याच्या आपण वरच्या बाजूला आलो आहोत. आपल्याला टाक्या पाहायला मिळतात. ह्या आहेत गंगा जमुना टाक्या. सध्या टाक्या बंद केलेल्या आहेत. खूप थंड आणि शुद्ध पाणी आहे टाक्यांमध्ये. मित्रांनो, आता आपण आलो आहोत गडाच्या वरच्या बाजूला. मृत्युंजय आतमध्ये आपल्याला बालशिवराय आणि जिजाऊ मासाहेबांचं स्मारक दिसतं. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची चलती देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिते जो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, याहू पर्याता विशेष. काय घ्यावे शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे. यलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बौद्ध जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
सिंधोळा असेल, हरिश्चंद्रगड असेल, ही संपूर्ण दुर्ग संपदाच्या परिसरामध्ये आहे. इतर म्हणजे अखंड भारतामध्ये जवळपास 500-550 त्याच्यापैकी एकट्या जिल्ह्यामध्ये 700 अजून एक पुण्याच्या छोटा कार्यक्रम भवानी म्हणून पूजा म्हणून लेणे अंबा अंबानी भवानी अतिशय अप्रतिम. त्याच्यातून जी काही पूजा लेणी त्याच्यामध्ये जी आपण भवानी मातेची जी काही मूर्ती बघतो पूजा करतो ती अति प्राचीन थोडाफार हवं बंदिस्त पडतो. आणि मित्रांनो, याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी अखंड भारताच्या अर्थदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, इकडं आपल्या महाराजांचं जन्मस्थान आहे. इथं आहे ते आपलं बदामी टाके. जो खाली जायला रोड आहे तो जातो कडेलोटकडे. आणि आता तिकडं मधमाशांचे पोळे ते उठलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तिकडे काय जाता यायचं नाही. त्यामुळे आपण आता इथंच व्हिडिओ संपवतोय आपण.